आहे 201 सब्जेक्ट आपला जो आहे शालेय व्यवस्थापनाचा, त्याविषयी आज आपण पाहणार आहोत. बऱ्याच दिवसात पहिले आपण मागच्या वीकमध्ये आठवड्यामध्ये आपण पहिले 3 युनिटवर चर्चा केली होती. काही विद्यार्थी अजून जॉईन होत आहेत, तर आपण एक 5 मिनिटात चालू करूयात आपण मेन हे. बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच दिवसानंतर आज आपण एक हे सेशन अरेंज केलेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना माहित नाहीये. पण ते सेशन आपण उद्यापर्यंत युट्यूबवर ठेवणार आहे, तर तुम्हाला ते नंतरही पाहता येईल. ठीक आहे. मागच्या वीकमध्ये आपण जर पाहिलं तर पहिले 3 युनिटवर आपण बरीचशी चर्चा केली होती. त्याच्या MCQच्या दृष्टीने कोणते प्रश्न येतील ते पाहिलं होतं. त्याच्यानंतर आज आपण 4थ्या युनिटवर त्याचा अभ्यास करणार आहे. थोडंसं पहिल्या 3 युनिटचं मी थोडं ओव्हरलुक करतोय. काय काय पॉइंट्स तुम्ही अभ्यास केलेच असतील. 20 तारखेला 201 चा पेपर आहे. सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना 20 तारखेला पहिला पेपर आहे, जो ऑफलाईनचा जर टाइम टेबल आहे त्यानुसार. तर त्यानुसार तुम्हाला पेपर 20 तारखेला तुमचा जो पेपर आहे त्या दृष्टीने तुम्ही तयारी चालू केलीच असेल. त्याच्यामध्ये 201 चं मी प्रथम पहिल्या लेक्चर पासून जे सांगतोय की कमीत कमी तुम्ही प्रत्येक पॉइंट्स हा घरी अभ्यासूनच जा. फक्त रेडीमेड MCQ वर किंवा मी सांगितलेल्या क्वेश्चन्स, फक्त एक संभाव्य क्वेश्चन्स असतात त्या क्वेश्चनवरच फक्त विचार करू नका. तर प्रत्येक पॉइंट्स तुम्ही त्याचं अर्थ, संकल्पना, त्याची व्याख्या काय असेल किंवा त्याची कार्य काय, तर ते वाचून जाणं गरजेचं आहे. त्यावेळेसच तुम्हाला ते प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्ट देणं एकदम सोपं जाईल. तर पहिल्या युनिट पासून आपण थोडंसं एक हे करूयात, एक 5 मिनिटात. तोपर्यंत विद्यार्थी जॉईन होतीलच, ज्यांना ज्यांना मेसेज केलाय त्यांना. पहिलं जे प्रकरण आहे आपलं फंडामेंटल्स ऑफ मॅनेजमेंट अँड क्वालिटी मॅनेजमेंट, याच्यामध्ये आपण सर्वात पहिलं व्यवस्थापनाची व्याख्या पाहिलेली होती. व्यवस्थापनाचा अर्थ पाहिलेला होता. व्यवस्थापन म्हणजे काय, त्याची कार्य कोणकोणती होती, नियोजन, संघटन, समन्वय, नियंत्रण. तर ही अशी कार्य आपण पाहिली होती. त्या कार्यांचे अर्थ तर ते वाचणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर व्यवस्थापनाचे जे प्रकार आहेत हे शालेय व्यवस्थापनाचे. शालेय व्यवस्थापनाच्या प्रकारामध्ये आपण 3 प्रकार पाहिले होते. वेळेचं व्यवस्थापन, इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे प्रसंग व्यवस्थापन, क्लासरूम मॅनेजमेंट म्हणजे वर्ग व्यवस्थापन. तर यावर 3 गोष्टी आहेत. 3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. वेळेचे व्यवस्थापन वेगळं आहे. प्रसंग व्यवस्थापन म्हणजे एखादा शाळेमध्ये जे कार्यक्रम असतात, सहल असेल, स्पोर्ट्स असतील, खेळाचे कार्यक्रम असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील, तर या कार्यक्रमांचे इव्हेंट कसे मॅनेज केले जातात त्याला प्रसंग व्यवस्थापन असं म्हटलं जातं. तर त्याची व्याख्या, त्याची कार्य, ती कशा प्रकारे त्याची कृती केली जाते ते पाहिलं होतं. त्यानंतर मॉडर्न थिअरीज पाहिल्या होत्या. तुम्हाला अभ्यासाला 2 थिअरी आहेत. हेनरी फेयलची व्यवस्थापनाची थिअरी आणि पीटर ड्रकरची व्यवस्थापनाची थिअरी. तर हेनरी फेयलनी जे व्यवस्थापनाची 14 तत्व सांगितलेली आहेत, त्यांनी 6 घटक केलेले होते कृती आधारित. पीटर ड्रकरनी व्यवस्थापनाची काही तत्वे सांगितली होती, तर ती सुद्धा आपण पाहिली होती. त्यानंतर गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे काय, त्याचा अभ्यास केला. सॉट म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स म्हणजे सॉट अनालिसिस. याला सॉट अनालिसिस म्हटलं जातं. तर ते सॉट अनालिसिस काय आहे, स्ट्रेंथ म्हणजे ताकद, म्हणजे जे शक्तिशाली दुवे असतात ते. वीकनेस म्हणजे आपल्यातली कमतरता जी आहे, तर ते. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय आपल्याला संधी आहेत, आपल्या या कार्यामध्ये काय संधी आहेत. तर प्रत्येक कार्य करताना या सॉट अनालिसिस जर केलं तर तुम्हाला ते कार्य सफल होण्यात मदत होत असते. ट्रेड्स, टी म्हणजे ट्रेड्स, तर दोष, काय दोष आहेत आपल्या कार्यातले किंवा आपण कार्य करताना कोणकोणते दोष निर्माण होऊ शकतात. तर या सॉट अनालिसिसनी जी कार्यप्रणाली होते त्याला गुणवत्ता व्यवस्थापन करताना ह्या सॉट अनालिसिस नुसार जी कार्यप्रणाली होते त्याला ते कार्य आपल्याला परिपूर्ण होत असतं. त्यामुळे ही सॉट अनालिसिस केलं जातं. तर ती एक कन्सेप्ट पाहिली होती. TQM म्हणजे टोटल क्वालिटी मॅनेजमेंट इन स्कूल, म्हणजे शालेय शिक्षणाचं संपूर्ण जी गुणवत्ता विकसन आहे किंवा व्यवस्थापन आहे, तर त्याविषयी माहिती पाहिली होती पहिल्या युनिटमध्ये. त्यानंतर दुसरं युनिट जे होतं त्याच्यामध्ये आपण भौतिक घटक आणि भौतिक घटक, मानवी घटकांचे स्रोत कोणकोणते होते शाळेमध्ये, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिला जो पॉइंट होता ट्रेनिंग, प्री सर्व्हिस, इन सर्व्हिस म्हणजे सेवा अंतर्गत आणि सेवापूर्व शिक्षण. सेवापूर्व म्हणजे BEd, DEd, MEd
जे शिक्षण दिलं जातं, सेवेच्या रुजू होण्याच्या पूर्वी जे शिक्षण दिलं जातं त्याला सेवा पूर्व शिक्षण असं म्हटलं जातं. सेवा अंतर्गत सेवेत रुजू झाल्यानंतर जे प्रशिक्षण मिळवलं जातं त्याला सेवा अंतर्गत प्रशिक्षण म्हटलं जातं. तर त्याचे प्रकार वगैरे पाहिले होते. त्यानंतर शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत, शिक्षक कसा असला पाहिजे, शिक्षक आदर्श असला पाहिजे, तो ज्ञानी असला पाहिजे, त्याचं व्यक्तिमत्व चांगलं असलं पाहिजे, त्याचं भाषाशैली चांगली असली पाहिजे वगैरे. ते शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, त्याची कार्य पाहिली होती. त्यानंतर ना आपण मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांची कार्यांवर प्रश्न येऊ शकतो ते पाहिलं होतं. मग लिडरशिप म्हणजे नेतृत्व शैलीचे प्रकार पाहिले होते. एकाधिकारशाही, लोकशाही आणि मुक्तशैली असे 3 प्रकार होते. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे भौतिक सुविधांची काय गरज होती, शाळेची इमारत काय, ते प्रॅक्टिकलच झालेलं आहे आपलं, त्याविषयी माहिती पाहिजे होती. मग तिसरं युनिट जे होतं मागच्या आपण लेक्चरला पाहिलं होतं त्याच्यामध्ये स्थगन आणि गळती. स्थगन म्हणजे काय, गळती म्हणजे काय. स्थगन म्हणजे काय, तर एकाच इयत्तेमध्ये 2 ते 3 वर्ष राहणाऱ्या विद्यार्थ्याचं आपण स्थगन म्हणतो किंवा स्थगित विद्यार्थी म्हणतो किंवा स्थगन झाला असं म्हणतो. गळती म्हणजे काय, माध्यमिक शाळा पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे इयत्ता 10वी पूर्ण होण्यापूर्वी मध्येच शाळा सोडून देणाऱ्या विद्यार्थ्यांना गळती झाली असं म्हटलं जातं. स्थगन आणि गळतीचं काय आहे ती व्याख्या आपण पाहिली होती. तर ती कशामुळे होती स्थगन आणि गळती, काय कारणं आहेत, त्याच्यावर उपाय कोणकोणते आहेत, तर ते पाहिलं होतं. म्हणजे स्थगन आणि गळती रोखण्यासाठी तुम्ही काय काय कराल एक शिक्षक म्हणून, तर विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणार, शिष्यवृत्ती त्यांना देणार, विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका ही योजना अंमलात आणणार. तर अशा प्रकारे स्थगन आणि गळती म्हणून. त्यानंतर क्राउडेड क्लासेस, दुसरा पॉईंट होता क्राउडेड क्लासेस म्हणजे अति विद्यार्थी संख्या असलेल्या वर्गांचे काय समस्या येतात ते पाहिलं होतं. त्याच्यानंतर डिसिप्लिन प्रॉब्लेम इन स्कूल, शाळेतले शिस्तीचे जे शाळेचे बेशिस्तीमुळे काय प्रॉब्लेम्स येतात, समस्या येतात, तर त्यावर आपण पाहिलं होतं, त्याच्यावर विचार केला होता. व्यावसायिक शिक्षणावरचा हे पाहिलं होतं आणि उच्च माध्यमिकच्या समस्या आपण अभ्यासल्या होत्या. असं आपण मागच्या गेल्या 3 युनिटला आपण अभ्यास केलेला होता. येणाऱ्या परीक्षेला MCQ ला आपल्याला या 3ही युनिटवर आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारले जातील. त्या दृष्टिकोनातून आपण एक सॅम्पल क्वेश्चन बँक तयार केली होती. एक प्रश्न पण आपण नॉर्मल मी तुम्हाला सांगितले होते, ते काही लिहून घेण्याची गरज नाहीये, तुम्हाला मी रेडीमेड तुम्हाला देणारच आहे. 20 तारखेच्या आत म्हणजे जवळपास आपल्या मी पहिल्या 2 युनिटवर सध्या टाईप करून आपली टेस्ट मॉज जे आपण पाहिलं होतं, सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना 212च्या अंतर्गत प्रॅक्टिकल होतं. टेस्ट मॉजवर टेस्ट तयार करणं, तर टेस्ट मॉजच्या अंतर्गत मी तुम्हाला ती टेस्ट देणार आहे प्रॅक्टिसला. आज संध्याकाळी तुम्हाला पहिल्या 2 युनिटवर टेस्ट मिळून जाईल आणि तिसऱ्या आणि चौथ्या युनिटवर अजून 2 ते 3 दिवसांनी, टायपिंगला थोडा वेळ लागत असल्या कारणाने 2 ते 3 दिवसांनी तुम्हाला ती मिळून जाईल. तर पहिल्या 2 युनिटवर तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणि थोडं विचार करणारे प्रश्न असतील, तर त्या प्रश्न, आणि हे प्रश्न आपण लेक्चरमध्ये घेतलेले पण आहेत, तर त्या दृष्टिकोनातून ते प्रश्न तुम्हाला आज प्रॅक्टिससाठी मिळून जातील. त्याचा ID पासवर्ड पण दिला जाईल. तुम्ही त्यामध्ये पूर्ण नाव टाकायचंय तुमचं प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि पासकोड मनोज 123 हा टाकायचा आहे. तो दिला जाईल व्हॉट्सअपवर, तुम्हाला ग्रुपवर टाकला जाईल. सगळ्या विद्यार्थ्यांनी आज परीक्षेचं थोडीशी ऑनलाईन परीक्षेचं प्रॅक्टिस पण होईल तुमची, थोडीशी भीती पण मनातनं जाईल. टेस्ट मॉजवर थोडीशी पेपर, अजूनही अनेक वेगवेगळ्या टेस्ट असेल त्याचे पण तुम्ही टेस्ट सोडवा, म्हणजे त्याने तुमची प्रॅक्टिस होईल, विषयाची तयारी होईल. जे युट्यूबवर असेल ते लेक्चर्स तुम्ही अटेंड करा, त्याची माहिती घ्या. पण शक्यतो स्वतःचा स्टडी करा. प्रत्येक विषयाचा तुम्ही पॉइंटशीर अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तुमच्या नजरेखालनं पॉइंट जाणं फार गरजेचं आहे. तुम्ही तो पॉइंट एकदा तरी वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे घरी सुद्धा अभ्यास करा. फक्त आपल्याकडे आता 12 दिवस आहेत. 12 दिवसानंतर 11 दिवस आहेत. 11 दिवसामध्ये तुम्हाला 5 विषयांची तयारी करायची आहे. तर सर्वांनाच फार स्टडी करण्याची गरज आहे. कुणीही गाफील राहू नका. तुमचं हे शेवटचं वर्ष आहे. शेवटच्या वर्षाला तुम्हाला, या वर्षाला जर तुम्ही MCQ आहे म्हणून थोडंसं गाफील राहिलात, पेपर सोपाच असेल, काय रिकाम्या जागा आहेत, कसं बी उत्तर देऊ शकता असं नाहीये. प्रश्न कसा विचारला जाईल सांगू शकत नाहीये आणि सगळ्यांनाच समान क्वेश्चन येतील असं पण नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाने तयारी करून जाणं फार गरजेचं आहे. कमीत कमी कुणावरही डिपेंड राहू नका. दुसऱ्यांवर तुम्हाला वाटेल की तिथे जाऊन मला मागचा पुढचा मदत करेल, तर थोडंसं तुम्ही ती गोष्ट मनातनं काढून टाका. सर्वांनी विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. प्रत्येक पॉइंट्स वाचून जाणं गरजेचं आहे. तर आज आपण 4थ्या युनिटला सुरुवात करतोय. 4थं युनिट जे आहे
तर यामध्ये शालेय व्यवस्थापनासाठी कशा प्रकारे प्रशासकीय कामकाज कसं केलं जातं किंवा कोणकोणत्या गोष्टी असतात त्याच्याविषयी आढावा घेतोय आपण. तर पहिल्या चौथ्या पॉईंट मधला पहिला जो पॉईंट आहे, स्कूल रेकॉर्ड टाइप्स अँड इट्स इम्पॉर्टन्स. म्हणजे स्कूल रेकॉर्ड, वेगवेगळे शालेय अभिलेख आहेत, त्याचे प्रकार कोणते आहेत, शालेय अभिलेख म्हणजे काय, ते कशासाठी ठेवले जातात, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि त्याचे महत्व काय आहे. तर शालेय व्यवस्थापन करत असताना आपण आज जर पाहिलं तर शाळा ही कशी आहे, सामाजिक संस्था आहे. याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. शाळा ही टिंब संस्था आहे, मग त्याच्यामध्ये सामाजिक येईल, राजकीय येईल, आर्थिक संस्था येईल, असे ऑप्शन विचारले जातील. तर शाळा ही एक सामाजिक संस्था आहे, कारण का शाळा ही समाजाचे प्रतिबिंब आहे. समाजानुसार शाळेचं कार्य चालतं आणि समाजाच्या उपयुक्ततेसाठी शाळा चालवली जाते. त्याच्यामुळे शाळा ही एक सामाजिक संस्था आहे. त्याच्यानुसार आपल्याला त्या दृष्टिकोनातून शाळेकडे बघितलं जातं. मग या शाळेमध्ये अनेक घटक कनेक्टेड असतात किंवा एकत्रित आलेले असतात. उदाहरणार्थ समाज आलेला असतो, पालक आलेले असतात, विद्यार्थी आलेले असतात, शिक्षक, त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे शिक्षक असतात, त्या शिक्षकांचं निवड करणारे मुख्याध्यापक किंवा संस्थापक किंवा संस्थाचालक असतात, संस्था असते. तर अशा प्रकारे अनेक घटक त्याच्यामध्ये हे असतात. त्याच्यानंतर शासन, त्याच्यावर नियंत्रण असतं, शासनाचं कंट्रोल असतं. तर या शासनाला किंवा या शाळा या संस्थेला प्रत्येक रेकॉर्ड्स ठेवणं बंधनकारक असतं. हे अभिलेख ठेवणं गरजेचं असतं, सर्व रेकॉर्ड. म्हणजे त्याच्यामध्ये शासनाच्या उपयोगासाठी किंवा शासनाच्या माहितीसाठी किंवा समाजाच्या माहितीसाठी तर प्रत्येक रेकॉर्ड हे मेंटेन ठेवणं किंवा मेंटेन करणं गरजेचं असतं. मग त्यालाच आपण काय म्हटलं जातं, वेगवेगळे शालेय अभिलेख असं म्हटलं जातं. आता या शाळेच्या का ठेवलं जातं, तर उद्या माहितीच्या अधिकार सगळ्यांनाच आहे. उद्या तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल तर ती माहिती जर मागितली तर तुम्हाला देणं, ते शाळेला देणं फार सोपं जावं किंवा तिची नोंद असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आज तुम्ही बीएड करताय, जर तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला हवा असेल किंवा पहिलीचा शाळा सोडल्याचा दाखला हवा असेल, तर तुम्ही जर आज गेलात तर शाळेला कोणत्या वर्षी होतं तर तिथे तुम्हाला उपलब्ध होत असतो. त्यालाच अभिलेख असं म्हणतात. तर वेगवेगळे अभिलेखाचे पण प्रकार आहेत. याच्यामध्ये या अभिलेख का ठेवले जातात, तर शिक्षकांसाठी ती माहिती असते, पालकांसाठी ती गरजेची असते, विद्यार्थ्यांसाठी गरजेची असते, शासनाला त्याची गरज असते. म्हणून हे सर्व अभिलेख, वेगवेगळे अभिलेख ठेवलेले जातात. तर या शालेय अभिलेखाचे जर 3 नॉर्मल प्रकार पाडलेले आहेत, त्याच्यातले सर्वात पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांविषयी. म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवाज येतोय का? चॅट करा थोडंसं, आवाज येतोय? सगळ्यांना आवाज येतोय माझा? ओके, आवाज येतोय, ठीक आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे अभिलेख आहेत, ते शाळांशी संबंधित आहेत, शिक्षकांशी संबंधित आहेत आणि विद्यार्थ्यांशी संबंधित, असे 3 प्रकार पडलेले आहेत. तर विद्यार्थ्यांसंबंधित जे रेकॉर्ड ठेवलं जातं त्याच्यामध्ये जनरल नोंद वही असते, उपस्थिती नोंद वही असते, शाळा सोडल्याचा दाखला किंवा त्याची नोंद ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर परीक्षांचे निकाल असतात, विद्यार्थ्यांचे आता सर्वकष मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्यांचं सर्वांगीण रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये वैद्यकीय तपासणी पत्रक आलं, त्याच्यानंतर प्रवेशित विद्यार्थ्यांचं रेकॉर्ड्स आलं, सूचना वही आली, पालकांशी जे पीटीए मीटिंग असतं तर त्याचं पण रेकॉर्ड ठेवलं जातं. तर आणि विद्यार्थ्यांचं प्रगती पुस्तक पण ठेवलं जातं. तर असं विद्यार्थ्यांचं जनरल रजिस्टर, उपस्थिती पत्रक, हे सगळं विद्यार्थ्यांशी संबंधित जे अभिलेख असतात ते तो एक प्रकार झाला. दुसरा येतो कर्मचाऱ्यांशी, म्हणजे शिक्षकांशी किंवा इतर कर्मचाऱ्यांशी संबंधित. तर याच्यामध्ये सेवा पुस्तिका असते, शिक्षकांची उपस्थिती वही असते, रजेची वही असते, प्रगती पुस्तक असतं, त्यांचा गोपनीय अहवाल असतो, लॉगबुक असतं. लॉगबुक मध्ये वेगवेगळे त्यांनी केलेली शिक्षकांनी करायची कोणती कार्य आहेत ती शिक्षक लॉगबुक मध्ये लिहितात. त्याच्यानंतर गोपनीय अहवाल मुख्याध्यापक लिहितात शिक्षकांचा. सेवा पुस्तक असतं, सेवा पुस्तकामध्ये यांची नोंद केली जाते, सेवा कधीपासून सुरू झाली, कधी यांची नोंदणी झाली किंवा कधी त्यांची अपॉइंटमेंट केलेली आहे, कोणत्या नियमाने केलेली आहे, कोणत्या
कॅटेगरीतनं त्यांची निवड झालेली आहे, तर वगैरे वगैरे असं कर्मचाऱ्यांशी संबंधित असे उपस्थिती ह्या असतात. त्याच्यानंतर शाळांशी संबंधित वेगवेगळे रेकॉर्ड ठेवले जातात. शाळा कोणकोणत्या स्वतःशी संबंधित ठेवतात, तर ते शासनाला देण्यासाठी त्यांच्याकडे वेगवेगळ्या नोंदी असणं, त्यांचे अभिलेख असणं गरजेचं आहे. त्यांना दैनिक आर्थिक बाबींसाठी दैनिक रोकड वही असते, जमा खर्च खातेबुक असतो, फीचा हिशोब असतो, आवक जावक म्हणजे जी वस्तू घेतली आवक तर जावक ती नोंद वही असते, भविष्य निर्वाह निधी असतो म्हणजे जे पी-एफ वगैरे किंवा जे भविष्य निर्वाह निधी त्याच्याविषयी माहिती असते किंवा त्याचं रेकॉर्ड असतं. शाळेचं कार्यक्रमाची दिनदर्शिका असते, प्रगती पुस्तक असतं, डेट स्टॉक असतात, ज्या वस्तूचं खरेदी विक्री केलेली असते त्याचं डेट स्टॉक ठेवावं लागतं. वेतनासंबंधित नोंदी असतात, पुस्तकं लायब्ररीचं गेलं तर पुस्तकांसंबंधी, स्टेशनरी संबंधी, अभ्यासपूरक कार्यक्रम वगैरे वगैरे. तर या सगळ्या नोंदी शिक्षण अधिकारी, शासकीय कर्मचारी किंवा कुठल्याही शासनाला जी माहिती द्यायची तर त्यासाठी शाळांना या अभिलेखांची ठेवण्याची गरज असते. आता या शालेय अभिलेखामध्ये जर पाहिलं तर याच्यावर कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर त्याच्यावर काही आपण प्रश्न तयार केलेले आहेत. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून मी सांगतो. जनरल नोंद वही कशाशी संबंधित आहे? विद्यार्थ्यांशी संबंधित आहे, शिक्षकांशी संबंधित आहे, शाळेशी संबंधित आहे का वरीलपैकी नाही? तर जनरल नोंद वही आपण शक्यतो विद्यार्थ्यांशी संबंधित असते किंवा शाळेने रेकॉर्ड ठेवणं हे कोणत्या कलमानुसार शासनाने कोणत्या कलमानुसार या शाळांना हे जी आर काढलेला आहे, तर 83व्या कलमानुसार. मग त्याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणते टिंब कलमानुसार शाळेने अभिलेख ठेवणं गरजेचं आहे किंवा माध्यमिक शाळा संहिता टिंब डॅश कलमानुसार शाळांनी नोंद वही किंवा नोंद अभिलेख ठेवणं गरजेचं आहे. तर 83 कलमानुसार त्यांनी नोंद ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन दिले जातील 81, 82, 83 असं. तर शालेय जर हे पाहिलं तर ह्या नोंदी जास्तीत जास्त किती वर्ष ठेवल्या जातात, तर जास्तीत जास्त 30 वर्ष ठेवणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त 30 वर्ष. काही नोंदी ह्या 15 वर्षाच्या पर्यंत ठेवणं अपेक्षित आहे, काही नोंदी ह्या 30 वर्षापर्यंत ठेवणं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला शालेय अभिलेख आणि त्याचे प्रकार आणि त्याचं महत्व याविषयी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. शालेय अभिलेख कोणते आहेत, शालेय अभिलेखाचे प्रकार कोणते आहेत, मुख्याध्यापकाने ठेवण्याशी संबंधित कोणते आहेत, किंवा सेवा पुस्तिका हे कोण अभिलेख कोण ठेवतं? मुख्याध्यापक ठेवतं, शाळा ठेवते किंवा विद्यार्थी ठेवतात, पालक ठेवतात का शिक्षक ठेवतात? तर सेवा पुस्तिका ही नोंद कोण ठेवतं, अभिलेख कोणाकडे असतात, तर ते शाळांकडे असते. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. साधारण शालेय अभिलेखचं महत्व काय आहे की या शासनांना वेळोवेळी माहिती हवी असेल तर ती देता येते. विद्यार्थ्यांना भविष्यात कधी माहिती हवी असेल त्यांची तर ती मिळते, ती देता येते. शिक्षकांना त्यांच्या भविष्यात माहिती हवी असेल किंवा त्यांची नोंद ठेवणं गरजेचं आहे तर या नोंदी त्यासाठी महत्वपूर्ण आहेत. तर वेगवेगळ्या ज्या नोंदवही आहेत त्यांचं महत्व सुद्धा गरजेचं आहे. काही गोपनीय अहवाल असतात ते फक्त म्हणजे शिक्षकांविषयी, कर्मचाऱ्यांविषयी ते फक्त मुख्याध्यापकांना लिहावे लागतात. मग ते गोपनीय अहवालातनं त्यांचं शिक्षकाचं रेकॉर्ड वगैरे मेंटेन ठेवलं जातं. तर अशा प्रकारे ती एक महत्वाची अभिलेख आहे. शिक्षकांचं सेवा पुस्तिका म्हणजे शिक्षकांशी संबंधित आहे. तर अशा अभिलेखाचे प्रकार तुम्हाला त्याचे प्रकार लक्षात ठेवायचे. कुठला अभिलेख कोणाशी संबंधित आहे तो एक लक्षात ठेवायचा आहे. शिक्षकांशी संबंधित कोणते अभिलेख आहेत ते एकदा पाहून घ्या. लॉगबुक, सेवा पुस्तिका, गोपनीय अहवाल हे सगळं शाळांशी संबंधित आहेत. शिक्षकांशी संबंधित त्यांचं दैनंदिन हजेरी, त्यांचा रजेची माहिती वगैरे. तर अशा प्रकारे त्यांची सेवेची सुरुवात कधी झाली ती आणि विद्यार्थ्यांसाठी जनरल रजिस्टर किंवा वेळापत्रक किंवा प्रगती पुस्तक अहवाल किंवा विद्यार्थ्यांची सर्व जी माहिती आहे. आपण इंटर्नशिपमध्ये तुम्ही हे रजिस्टर्स, फोटोज वगैरे त्यासाठी ते एक होतं आपल्याकडे, म्हणजे तो पॉइंट्स होता. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचे फोटो वगैरे इंटर्नशिपच्या फाईलमध्ये लावलेले आहेत बघा. जनरल रजिस्टर कसं असतं, कोणत्या अभिलेख ठेवले जातात तर त्याची माहिती घेतलेली असेलच. तर अशा प्रकारे शाळांचे अभिलेख आणि त्याचे प्रकार हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जो पॉइंट येतो सिलेबस मधला 4.2 तो म्हणजे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. त्याचं महत्व, त्याचं गरज आणि महत्व. सहशालेय उपक्रम. आता प्रत्येक शाळेमध्ये फक्त शिक्षण म्हणजे फक्त
टीचिंगच केलं जातं का? तर नाही. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला त्याचा सर्वांगीण म्हणजे सर्वांगीण त्याच्यामध्ये त्याचा व्यक्तिमत्व विकास आला, त्याच्यामध्ये त्याचा ज्ञानात्मक आला, भावात्मक आला, बोधात्मक आला, क्रियात्मक आला, सर्वांगीण दृष्ट्या तो विकसित झाला पाहिजे. सगळ्या ऍक्टिव्हिटीज तो शिकला पाहिजे. मग सहशालेय कार्यक्रम त्यासाठीच असतात. त्याच्यामध्ये सहशालेय कार्यक्रमामध्ये कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज येतात? तर विद्यार्थ्यांना कला, नृत्य, सहल किंवा विद्यार्थ्यांची काय म्हणतात त्याला, स्पोर्ट्स, खेळातून सुद्धा त्यांचा विकास होत असतो. तर यासारख्या सहशालेय उपक्रम, वेगवेगळे सहशालेय उपक्रम शाळेने राबवणं फार गरजेचं आहे, कारण का यातून विद्यार्थ्यांचा विकास होत असतो. आता जर पाहिलं शारीरिक विकासासंबंधी मग कवायत असेल, त्याच्यानंतर विविध शारीरिक स्पर्धा असतील, मैदानी खेळ असतील, डोंगर चढणे वगैरे, या शारीरिक संबंधित. कलाविषयी जर असेल तर संगीत, नृत्य, चित्रकला, पेंटिंग, मातीकाम यासारख्या विविध छंद असतील किंवा वैयक्तिक स्पर्धा असतील, हस्तकौशल्याच्या स्पर्धा असतील, या सगळ्या सहशालेय उपक्रम जेवढे जेवढे तुम्हाला माहिती आहेत तेवढे सहशालेय उपक्रम राबवणं गरजेचं आहे. कारण का विद्यार्थी फक्त शिक्षण घ्यायला येत नसतो, तर विद्यार्थ्याचा इतरही विकास होणं गरजेचं असतं. म्हणून हे सर्व कार्यक्रम राबवणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे सहशालेय कार्यक्रम कशासाठी राबवले जातात किंवा सहशालेय कार्यक्रमाचं गरज काय आहे, तर कशासाठी त्याचं महत्व काय आहे, तर ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता काही प्रश्न मी काढलेले आहेत ते बघूयात आपण. विद्यार्थ्यांमध्ये कला आविष्कारासाठी टिंब कार्यक्रम राबवले जातात. एकदम सोपा प्रश्न आहे, हे सगळ्या विद्यार्थ्यांना एकदम इझी जाणारा पॉइंट आहे. याच्यामध्ये बघा, विद्यार्थ्यांमध्ये कला आविष्कारासाठी टिंब कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. पर्याय देतो मी: सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वरील सर्व. आता कला आणि आविष्कार जर राबवणं म्हटलं तर याच्यामध्ये काही विद्यार्थी लगेच पटकन उत्तर देऊ शकतात वरील सर्व. तर तसं नाहीये. कला आणि आविष्कार आपण कशातनं करतो, तर सांस्कृतिक कार्यक्रमातून ती कला आणि आविष्कार होत असतं. हस्तकलामध्ये काय होतंय, तर त्यांचं शारीरिक विकास होत असतो किंवा चित्रकला स्पर्धा हा एक त्यांचा वेगळा गुणधर्म आहे किंवा वेगळी ते आहे. तर कला आविष्कार जर पाहिलं तर याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामधनं तो हे होत असतो. त्याच्यानंतर शारीरिक विकासासाठी टिंब कार्यक्रम राबवला जातो. त्याच्यामध्ये कवायत आहे, चित्रकला आहे, गायन आहे आणि नृत्य आहे. याच्यात एक्झॅक्ट उत्तर जर पाहिलं, शारीरिक विकास कवायतमधनं चांगल्या प्रकारे होतो, तर कवायत हे उत्तर तिथे अपेक्षित आहे. बरेच उत्तर सेम टू सेम वाटतात, त्याच्यामध्ये थोडंसं विचारपूर्वक उत्तर देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय एकात्मता यासाठी राखण्यासाठी टिंब हे कार्यक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ गायन करणं, हस्तकौशल्य करणं, छंद जोपासणं किंवा राष्ट्रीय दिवस साजरे करणं. आता याच्यात एक्झॅक्ट उत्तर कोणतं येईल, तर राष्ट्रीय दिवस साजरे करणे असे येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला राष्ट्रीय एकात्मतासाठी जे योग्य उत्तर वाटतं ते राष्ट्रीय सण साजरे करणे वगैरे. तर हे सर्व सहशालेय कार्यक्रम म्हणजे वेगवेगळ्या जयंत्या, गांधी जयंती असेल, स्वातंत्र्य दिन असेल, हे सगळं सहशालेय कार्यक्रम उपक्रमाअंतर्गत येतं. आता त्याच्यानंतर श्रमप्रतिष्ठा मूल्य राबवण्यासाठी कोणतेही कार्यक्रम राबवले जातात, तर हस्तकौशल्य कार्यक्रम, छंद जोपासणे, कवायत करणे या रांगोळी काढणे. आता कोणतं येईल, तर श्रमप्रतिष्ठामध्ये हस्तकौशल्य म्हणजे काय, तर ज्यातनं आपण विणकाम असेल किंवा वेगवेगळ्या वस्तू बनवणे असतील, त्याच्यातून तुम्ही श्रमप्रतिष्ठा त्यातनं काय तुम्हाला काहीतरी आउटपुट मिळतंय, तर या मूल्यासाठी तर ते कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे. त्यामुळं यावर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला MCQ ला विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा तिसरा जो पॉइंट येतो तो म्हणजे गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन सेटअप अथॉरिटीज. म्हणजे कोणकोणत्या शासकीय प्रशासकीय यंत्रणा कोणकोणती असते जी शाळांवर नियंत्रण करत असते किंवा शासनाचं प्रशासन कसं असतं शालेय शिक्षणासंबंधित, तर त्याच्याविषयी. आता जर त्याचा विचार केला तर त्याची उतरंडीप्रमाणे त्याची रचना येते. म्हणजे ट्रायंगल नुसार उलटा पिरॅमिड, सरळ पिरॅमिड, त्याचे केंद्राकडनं राज्यापर्यंत म्हणजे गाव पातळीपर्यंत अशी त्याची रचना असते. केंद्रामध्ये जर पाहिलं तर शिक्षणासाठी वेगळं असं खातं नाहीये. मानव संसाधन विकास मंत्रालय याच्या अंतर्गत शिक्षण हे खातं येतं. त्याच्यानंतर केंद्रीय लेवलला वेगवेगळ्या एजन्सीज आहेत शिक्षणाच्या संबंधित.
तर त्या कोणत्या? त्याच्यानंतर राज्यस्तरीयवर कशा प्रकारे नियंत्रण केलं जातं, शिक्षण मंत्रालय कसं असतं, त्याच्यानंतर शिक्षण सचिवालय, शिक्षण संचालनालय, त्याच्यानंतर 7 विभाग कोणकोणते आहेत शिक्षण महाराष्ट्र राज्याचे. महाराष्ट्र राज्याचे 7 विभाग कोणकोणते आहेत, तर ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती. तर हे तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचे जर प्रशासकीय दृष्ट्या त्यांनी 7 विभाग केलेले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती. तर याच्यावर शिक्षण मंत्रालयानंतर शिक्षण सचिवालय असतं, शिक्षण सचिवालयानंतर शिक्षण संचालनालय आणि शिक्षण संचालनानंतर शिक्षण संचालक म्हणून कशा प्रकारे त्याचे वेगवेगळे भाग पडतात. मग त्याच्यामध्ये उच्च शिक्षण येईल, तंत्र शिक्षण येईल, प्रौढ शिक्षण येईल, व्यावसायिक प्रशिक्षण शिक्षण येईल, शालेय परिषद, त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य पाठ्य परिषदी येईल. अशा प्रकारे वेगवेगळे शालेय प्रशासनाचे वेगवेगळे असे उतरंडीनुसार त्याची रचना आहे. तर ती रचना तुम्हाला अभ्यास करायची आहे. त्या रचनेच्यावर प्रश्न येऊ शकतो. आता त्याच्यामध्ये ह्या ज्या वेगवेगळ्या अथॉरिटीज आहेत, मग त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं जर पाहिलं तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला येतो माध्यमिक शिक्षण अधिकारी. शिक्षण अधिकारी 2 प्रकारचे, प्राथमिक आणि माध्यमिक. म्हणजे माध्यमिकसाठी वेगळा शिक्षण अधिकारी आणि प्राथमिकसाठी. तर माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याची कार्य कोणकोणती आहेत, तर त्याच्याविषयी त्याच्यामध्ये माध्यमिक शाळा सुरू करणे, माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याची मी सांगतोय, शाळा तपासणी करणे, जादा तुकड्यांना मान्यता देणे, शिक्षकांचं वेतन निश्चित करणे, सेवानिवृत्ती प्रकरणांची छाननी करणे, कर्मचारी नियुक्ती करणे, शिक्षक कर्मचारी नियुक्ती करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे, मुख्याध्यापक, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्यावर देखरेख करणे, परीक्षा केंद्रांना भेटी देणे, परीक्षांचं नियोजन करणे, हे सगळं शिक्षण अधिकाऱ्याचं काम येतं. त्याच्यानंतर शिक्षण संचालनाची वेगवेगळी कार्य, ही सगळी कार्य तुम्हाला अभ्यासायची. त्यामुळे सगळ्यांचं कुणाचं कार्य कोणतं आहे ते लक्षात ठेवा. आता सगळीच कार्य मला एका तासामध्ये किंवा हे सगळं स्पष्टीकरण अख्खं युनिट सांगता येणं म्हणजे एवढं शक्य नाहीये. त्यामुळे मी फक्त पॉइंट्स तुम्हाला सांगतोय. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्याचं कार्य विचारलं जाईल, शिक्षण संचालकाचं म्हणजे ते कार्य विचारतील आणि हे कार्य कुणाचं आहे तर त्याचे ऑप्शन देतील. ते कार्य एक्झॅक्ट तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. शिक्षण संचालकाची वेगवेगळी कारणे आहेत, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक सगळ्या स्तरांवर शिक्षण संचालक नियंत्रण करत असतो. शैक्षणिक कार्यक्रमांचं नियंत्रण करणं, शैक्षणिक धोरण, योजना, आदेशांची अंमलबजावणी करणं, नवीन शैक्षणिक योजनेसंबंधी प्रस्ताव तयार करणं, राज्यातील शैक्षणिक प्रगतीचा अहवाल प्रसिद्ध करणं, राज्यातील शैक्षणिक संस्थांची पाहणी करणं, नवीन शैक्षणिक संस्थांना मान्यता देणं, शाळांना नाही, संस्थांना, त्याच्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणं, जिल्हा नियोजन मंडळाला सल्ला देणं, ही सगळी शिक्षण संचालकाची कामे आहेत. शिक्षण अधिकाऱ्याची कामं वेगळी आहेत, शिक्षण संचालकाची वेगळी आहेत. त्याच्यानंतर गट शिक्षण अधिकाऱ्याची कार्य वेगळी आहेत. गट शिक्षण अधिकारी म्हणजे एका गटापुरता, गट शिक्षण अधिकारी फार तर एक 8 ते 10 शाळांपुरता मर्यादित असतो. तर विकास गटातील शाळांच्या कामकाजावर देखरेख करणे, खाजगी शाळा यांच्या वेळोवेळी भेटी देणे, मार्गदर्शन करणे, अनौपचारिक प्रौढ शिक्षण यांच्यावर लक्ष देणे, शाळांची तपासणी करणे, शिक्षण अधिकाऱ्यांना जी माहिती हवी असेल ती गट शिक्षण अधिकाऱ्यांना देणं गरजेचं आहे. शैक्षणिक दर्जा सुधारणे, शिबिरे आयोजित करणे, वरिष्ठांकडून शैक्षणिक कार्यक्रमातून आलेल्या सूचनांचं पालन करणे, हे सगळं गट शिक्षण अधिकाऱ्याला करावे लागत असतं. त्याच्यानंतर जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी येतो. त्याच्यामध्ये विस्तार अधिकाऱ्याला 50 ते 70 प्राथमिक शाळांची तपासणी करणे, शिक्षकांबद्दलचे गोपनीय अहवाल लिहिणे, प्राथमिक अध्यापकांचा कामावर नियंत्रण ठेवणे, बालवाड्यांची माहिती गोळा करणे. तर असं तुम्हाला शिक्षण क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत, शासकीय कामकाज करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्यांच्याशी त्याचा थोडा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशासनाची संरचना, शासनाची प्रशासकीय यंत्रणा कशी असते, केंद्रीय लेवल पासून गाव पातळीपर्यंत असते. केंद्र शिक्षण मंत्रालय असतं, शिक्षण मंत्रालयानंतर शिक्षण सचिवालय असतं, शिक्षण सचिवालयानंतर शिक्षण संचालनालय असते, जे पुण्यात आहे आपलं महाराष्ट्राचं. शिक्षण संचालनालयाच्या नंतर त्याचे 7 विभाग आहेत, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती. शिक्षण संचालनालयाचे परत इतर भाग पडतात, उच्च शिक्षण देणारे वेगळे, तंत्र शिक्षण, प्रौढ शिक्षण, व्यवसाय शिक्षण, शालेय परिषद, महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक परिषद,
तर यासारखे वेगवेगळे उपविभाग सुद्धा पडतात. त्याच्यानंतर शिक्षण अधिकारी, शिक्षण संचालक, गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी यांची वेगवेगळी कार्य आहेत. तर ती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला असे एक प्रश्न येऊ शकतात. आता उदाहरणार्थ मी काही प्रश्न तयार केले. शाळेची मान्यता किंवा शाळेची शिफारस, नवीन शाळांना मान्यता देण्याची शिफारस टिंब देतात शिक्षण अधिकारी, संचालक, गट शिक्षण अधिकारी किंवा उपशिक्षण अधिकारी. तर इथे तुम्हाला योग्य ते उत्तर अपेक्षित आहे. शिक्षण अधिकारी. शैक्षणिक धोरण, योजना, आदेश यांची अंमलबजावणी कोण करतं? तर त्याच्यामध्ये पुन्हा तेच ऑप्शन येतील, शिक्षण संचालक, शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. म्हणून मी सांगतोय की त्यांची सगळ्यांची कार्य एकदा वाचून ठेवा. शिक्षण अधिकारी, शिक्षक संचालक, उपसंचालक, गट शिक्षण अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांची सगळ्यांची कारण तुम्ही काय कर्तव्य आहेत, जी कार्य आहेत ती वाचणं गरजेचं आहे. तर शैक्षणिक धोरण, योजना, आदेश यांची अंमलबजावणी करणे हे कोण ठरवतं? तर शिक्षण संचालक ठरवतं. त्याच्यानंतर शिक्षण संचालक व जिल्हा परिषद यांच्यातील दुवा म्हणून कोण करतं? शिक्षण संचालक आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये दुवा कोण असतं? तर विभागीय शिक्षण उपसंचालक हा त्यांचा दुवा असतो. तर याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. माध्यमिक शाळांना मान्यता देणे हे कोणाचं कार्य आहे? माध्यमिक शाळांना मान्यता देणे. उदाहरण मी विचारतो, प्रश्न विचारतो, माध्यमिक शाळांना मान्यता देण्याचं कार्य कोण करतं? शिक्षण अधिकारी, उपसंचालक, संचालक किंवा शिक्षण संचालनालय. याचं उत्तर तुम्हाला सर्च करायचंय. तुम्ही आज अभ्यास करा आणि त्याचं उत्तर सर्च करा. ठीक आहे. नव्या शैक्षणिक संस्था स्थापन करणे शिक्षण संचालनालय. नवीन शिक्षण संस्था, मी मगाशी काय सांगितलं होतं की नवीन शाळांना मान्यता देणं वेगळं आणि नवीन पूर्ण शिक्षण संस्था, खाजगी शिक्षण संस्था. तर नव्या शैक्षणिक संस्था ह्या शिक्षण संचालनालय त्यांचं कार्य आहे नवीन शैक्षणिक संस्थांना हे करणं. शाळांची तपासणी कोण करतं? गट शिक्षण अधिकारी. तिथे तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. बालवाड्या कोण स्थापन करतं? बालवाड्या स्थापन करणं किंवा बालवाड्यांवर कोण नियंत्रण असतं? तर जिल्हा शिक्षण परिषदाचं त्यांच्यावर नियंत्रण असतं. बालवाड्या स्थापन कशा करायच्या त्याची जिल्हा शिक्षण परिषद झेडपी करत असतं ते. परत त्याच्यामध्ये पंचायत समिती येतं बालवाड्यांसाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात या पॉइंटवर. त्याच्यानंतरचा पुढचा जो पॉइंट येतोय, ते चौथा पॉइंट येतोय, टाइप्स ऑफ स्कूल बोर्ड. म्हणजे शाळांचे जे बोर्ड आहेत, वेगवेगळे बोर्ड आहेत, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत? आता तुम्हाला तर बरेच प्रकार, तुम्ही ज्या शाळेत शिकवत असाल तुम्हाला पण माहिती आहे. आपलं शिक्षण कोणत्या बोर्ड मधनं झालेलं आहे? तर SSC आणि HSC बोर्ड. SSC आणि HSC म्हणजे हे राज्य शैक्षणिक बोर्ड येतं. तर SSC आणि HSC बोर्ड. त्याच्यानंतर CBSE बोर्ड, ICSE, IGSE असे 4 प्रकार बोर्ड त्यांनी सांगितलेले आहेत. 4 बोर्ड जर पाहिलं तर त्यांची स्थापना कधी झालेली आहे? SSC बोर्ड, HSC बोर्ड हे कुठं? महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ हे 11वी, 10वी, 11वी, 12वी. SSC बोर्ड म्हणजे 10वी आणि 11वी, 12वी म्हणजे HSC बोर्ड. तर महाराष्ट्र कायद्यानुसार 1965च्या कायद्यानुसार 1966 मध्ये याची स्थापना किंवा हे अस्तित्वात आलं, SSC आणि HSC बोर्ड. त्याचं केंद्र कुठं आहे? याचं मेन संस्था कुठं आहे? मेन ब्रांच तो पुण्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आणि उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र हे कसं आहे? एकत्रित आहे. तर याची स्थापना 1966 झाली, त्याचं केंद्र पुण्यामध्ये आहे. याच्यावरून प्रश्न विचारला जाऊ शकतो, कोणत्या स्थळी स्थापना झाली किंवा केंद्र कुठे आहे? तर यावर तुम्ही याच्यावर विचार करणं आवश्यक आहे. नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका, त्याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल या दृष्टिकोनातून उत्तर तयार करून ठेवा तुम्ही स्वतःच. आता या SSC बोर्डचं, HSC बोर्डचं उद्दिष्ट काय आहे? याच्यामध्ये पाठ्यपुस्तक तयार करणं, महाराष्ट्रातील शिक्षणासाठी आकृतीबंध तयार करणं, पुस्तके घटक म्हणजे वेगवेगळे पुस्तकांचे वेगवेगळे घटक तयार करणे, अध्ययन साहित्य तयार करणं, परीक्षाचं नियोजन करणं, या सगळ्या यांची कार्य आहेत. तर ते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची कार्य कोणती आहे, ते काय काय करतं, कशा प्रकारे संशोधन करतं वगैरे वगैरे, त्याविषयी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. तर त्याच्या अंदर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था येतात. त्याच्यामध्ये दृकश्राव्य शिक्षण संस्था येईल, बाल भारती येईल, प्रौढ शिक्षण संस्था येईल, बाल चित्रवाणी येईल किंवा जिल्हा शिक्षण प्रशिक्षक मंडळ येतील.
तर त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे, जे सिलेबस मध्ये दिलेलं नाहीये परंतु त्याच्याशी संबंधित आहे. तर असं एकदा नॉर्मली तुम्ही थोडंसं वाचून जा. त्याच्यावर जर प्रश्न विचारला गेला खूप अवघड असला तर त्याच्यावर उत्तर देणं तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे SSC आणि HSC बोर्ड. त्याच्यानंतर येतो CBSE. आज बऱ्याचशा शाळा CBSE बोर्ड म्हणजे इंग्लिश मिडियमच्या बऱ्याचशा शाळा CBSE बोर्डच्या आहेत. मग त्यांचं कार्य काय आहे CBSE बोर्डचं? तर अभ्यासक्रम त्यांचा वेगळा आहे. बघा, स्टेट बोर्ड म्हणजे SSC आणि HSC बोर्ड म्हणजे राज्य शैक्षणिक बोर्ड जे आहे ते. त्याच्या आणि CBSE मध्ये कोणतं आहे? केंद्रीय बोर्ड म्हणजे CBSE ला सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे केंद्राचं माध्यमिक असं शिक्षण मंडळ. तर अशा प्रकारे केंद्राचं वेगळं आहे. तर त्यांची रचना वेगळी आहे. त्याची सुरुवात कधी झाली? त्या बोर्डची वेगवेगळ्या प्रकारे. त्याला पहिल्यांदा UP बोर्ड 1919 मध्ये 21 मध्ये स्थापन झालं. त्याच्यानंतर जॉईंट बोर्डची स्थापना 1929 साली झाली आणि 1952 मध्ये ज्युरिडिक्स म्हणून त्याची सुधारणा केली गेली आणि 1962 मध्ये त्याचं CBSE मध्ये त्याचं नाव बदललं गेलं. 1962 मध्ये CBSE हे बोर्डचं नाव बदललं गेलेलं आहे. तर ती माहिती घ्या. CBSEच्या अंडर अनेक शाळा चालल्या जातात. पोद्दार वगैरे ह्या सगळ्या CBSE सिलेबस राबवतात. शाळांचा वेगवेगळा सिलेबस तयार करणं, त्यांच्या परीक्षेचं नियोजन करणं, त्यांचं कार्यावर नियंत्रण ठेवणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी CBSE बोर्डच्या अंडर चालल्या जातात. त्याच्यानंतर पुढचं येतं ICSE बोर्ड जे आहे. तर ICSE बोर्ड मध्ये जर पाहिलं, ही सुद्धा एक आपली तिसरी ब्रांच आहे सिलेबस मधली. इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन. याची स्थापना 1986 साली करण्यात आली. 1986च्या शैक्षणिक धोरणानुसार. तर अशा प्रकारे ICSE बोर्ड ही एक वेगळी बोर्ड तयार होत. तिसरं बोर्ड आहे. चौथं बोर्ड IGCSE इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन. तर IGCSE बोर्ड. तर याची स्थापना आता इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन याच्या साधारण 200 शाळा आहेत. याचा अभ्यासक्रम वेगळा असतो. इंटरनॅशनल लेवलला हे असतात. ज्या अनेक लोक NRI असतात किंवा ज्या केंद्रीय गव्हर्नमेंट असतात, तर त्या लोकांसाठी त्यांना इंटरनॅशनल त्यांचं बदल्या होत असतात. तर त्या लोकांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, त्या विद्यार्थ्यांचं जर समजा बदली झाली तर तिकडे जाऊन त्या इंटरनॅशनल बोर्डमध्ये तिकडे दुसऱ्या देशामध्ये त्यांना ऍडमिशन मिळावं, या हेतूने या संस्था तयार केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्कूल्सचे बोर्ड आहेत. SSC बोर्ड, HSC बोर्ड म्हणजे राज्य शैक्षणिक मंडळ. त्याच्यानंतर केंद्रीयमध्ये CBSE, ICSE आणि IGCSE. तर असे 4 प्रकार सिलेबस मध्ये आहेत. प्रत्येक याचा थोडा तुम्ही स्टडी करावा. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा जो पॉइंट येतोय, स्ट्रक्चर ऑफ फंक्शन ऑफ NCERT, SCERT आणि NCTE. मागे आपण पहिल्या लेक्चर मध्ये सुद्धा याच्याविषयी आपण माहिती पाहिलेलीच होती. NCERT म्हणजे काय, SCERT म्हणजे काय आणि NCTE काय. NCERT आणि NCTE या सगळ्या केंद्रीय लेवलच्या शैक्षणिक मंडळाच्या एक वेगवेगळ्या बॉडीज आहेत. शैक्षणिक कार्य करण्यासाठी त्यांना त्यांची स्थापना केली गेलेली आहे. सर्वात पहिलं जर पाहिलं आपण NCERT. NCERT याचं लॉंग फॉर्म जर पाहिला तर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग असं त्याचं लॉंग फॉर्म येतो. तर तो एक लक्षात ठेवा. NCERT चा लॉंग फॉर्म एकदा तुम्ही लिहून ठेवा. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. आता 3 याच्यामध्ये बाबी आहेत, त्याच्यावर समजून येतं नावामध्ये. एज्युकेशन म्हणजे शिक्षण दिलं जातं, त्याच्यानंतर ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण दिलं जातं आणि संशोधन केलं जातं. NCERT ची स्थापना 1 सप्टेंबर 1961 मध्ये झालेली आहे. त्याचं केंद्र जर पाहिलं तर दिल्लीला आहे. तर त्याचं जी बेस आहे तो संशोधनासाठी तयार केलं गेलेलं आहे. ती संस्था ही शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधन कार्य होण्यासाठी किंवा प्रशिक्षणासाठी ही कार्य करणारी एक संस्था आहे. ती केंद्रीय लेवलची संस्था आहे.
ती एक स्वायत्त म्हणजे एक त्याच्यावर कोणत्या गव्हर्नमेंटचं असं प्रत्यक्षात नियंत्रण नाहीये, परंतु त्याच्यावर जे काम करतात त्याच्यावरचा जो मेन जो अध्यक्ष असतो तो मानव संसाधन मंत्री जे आहेत, म्हणजे आता जे प्रकाश जावडेकर तेच त्याचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर एनसीईआरटीच्या अंडर पण इतर संस्था कार्य करत असतात. राष्ट्रीय शिक्षण संस्था आलं, केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था आलं, क्षेत्रीय शिक्षण संस्था आहे, तर ही त्याच्या अंडर काम करतात. एनसीईआरटीची काही उद्दिष्ट आहेत किंवा काय कार्य आहेत ती सांगतो मी तुम्हाला. संशोधन करणं हे त्यांचं प्रमुख कार्य आहे. शिक्षणातील सगळ्या गोष्टी संशोधनाला प्रोत्साहन देणं वगैरे वगैरे ही एनसीईआरटी करत असतं. सेवापूर्व आणि सेवा अंतर्गत प्रशिक्षण ही म्हणणं ट्रेनिंग, एनसीईआरटी म्हणजे ट्रेनिंग. सेवापूर्व आणि सेवा अंतर्गत जे शिक्षण देणं एनसीईआरटी करत असते. त्याच्यानंतर अध्ययन अध्यापन तंत्रज्ञानाचा विकास करणं, त्याच्यानंतर प्रशिक्षण शैक्षणिक साहित्य तयार करणं, अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणं, शासनाला वेळोवेळी सूचना देणं, नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्या संघटन यासारख्या यांच्या गुणवत्ता विकास करणं हे एनसीईआरटीचं कार्य आहे. एनसीईआरटीचं तुम्ही उपक्रम कोणकोणते आहेत, कार्य कोणती आहेत तर ती पहा. आता एनसीईआरटी जशी केंद्रात आहे तशीच राज्याची एससीईआरटी आहे. फक्त एस म्हणजे स्टेट झाला, एनसी म्हणजे नॅशनल, एन म्हणजे नॅशनल, तर एससीईआरटी म्हणजे काय, महाराष्ट्र राज्य, त्याला MSCRT म्हणतात, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. याच्यामध्ये तेच सेम एनसीईआरटी जशी केंद्रात काम करते तसे एससीईआरटी काम करते. एससीईआरटीची स्थापना कधी झाली आहे तर पुण्यामध्ये 1964 साली राज्य शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे. आता एससीईआरटीचे काही 14 भाग आहेत, विभाग आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणते विभाग पडतात ते सांगतो मी तुम्हाला. प्रशिक्षण विभाग, संशोधन विभाग, विस्तार विभाग, प्रकाशन विभाग, मूल्यमापन, राज्य शिक्षण प्रशिक्षण, पत्राद्वारे प्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, आदिवासी बोली भाषा, त्याच्यानंतर बाल शिक्षण विभाग, स्त्री शिक्षण, लोकसंख्या, सर्व शिक्षण मोहीम, गीत मंच, असे वेगवेगळे विभाग एससीईआरटीचे पडतात. जी एनसीईआरटीची कार्य केंद्रातनं होत असतात, एससीईआरटीची तीच कार्य राज्य लेवलला केली जातात. एससीईआरटीची कार्य कोणती आहेत तर संशोधन करणे किंवा संशोधनाला प्रोत्साहन देणे, त्याच्यानंतर प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमाचा पुनर्रचना आढावा घेणं, सेवापूर्व सेवा अंतर्गत प्रशिक्षण, एनसीईआरटी किंवा एनसीटीने दिलेली जी कार्य आहेत त्यांचा समन्वय साधणं, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण डाएट ज्याला म्हणतो त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं, अशी एससीईआरटीची काही कार्य आहेत. तर एससीईआरटी ची रचना आणि एनसीईआरटीची रचना ही समान आहे. एनसीईआरटीची रचना नॅशनल लेवलला, एससीईआरटीची रचना ही स्टेट लेवलला, तर राज्य लेवलला आणि केंद्र लेवलला अशा दोन संस्था कार्य करत असतात. आता याच्यातलं तिसरी जी संस्था आहे स्ट्रक्चर आणि फंक्शन म्हणजे रचना आणि कार्य, कोणती आहे एनसीटी. एनसीटीई का केलेली आहे तर बीएड, डीएड, एमएड ह्या एज्युकेशनच्या संस्था, जसं बीए, बीकॉम, एमए, एमकॉम याला युजीसी हायर जे केंद्राच्या लेवलला युजीसीच्या अंडर त्यांचं कार्य चालतं, तसं बीएड, डीएड, एमएड यांना परवानगी देण्याचं काम एनसीटी वेगळी संस्था करते, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. शिक्षण प्रशिक्षणासाठी ही संस्था तयार केलेली आहे केंद्रातून. तर ही याची जर एनसीटीची जर रचना पाहिली त्याचा अध्यक्ष पण MHRDचे म्हणजे केंद्रीय मानव संसाधन मंत्रीच असतात. त्याचं सचिव एनसीईआरटीचे संचालक असतात. प्रत्येक राज्याचा राज्यमंत्री उपाध्यक्ष असतो. एनसीटी ही सगळ्याच राज्यांच्या शिक्षण क्षेत्रावर नियमन करत असते, कामकाजावर लक्ष देत असते. त्याचे 4 विभाग आहेत एनसीटीचे, अजमेर, भोपाळ वगैरे. त्यांनी वेगवेगळे रिजन तयार केलेले आहेत, वेस्ट, ईस्ट, नॉर्थ, साऊथ असे 4 रिजन केलेले आहेत. प्रत्येकाची 4 रिजनचे वेगवेगळे उपविभागीय कार्यालय पण आहेत. एवढं काही डीपली जाण्यात आहे नाहीये, पण एनसीटीचं कार्य कोणतं आहे तर प्रशिक्षण संस्था म्हणजे शैक्षणिक संस्था कोणती, डीएड, बीएड, एमएडला मान्यता देणं, शिक्षण प्रशिक्षणाच्या सेवा अंतर्गत कार्यक्रम तयार करणं, संशोधनच करणं, त्याच्यामध्ये त्याला प्रोत्साहन देणं, अध्ययन अध्यापन साहित्य तयार करणं, त्याच्यानंतर शिक्षण प्रशिक्षण संस्थांचा अभ्यासक्रम निश्चित करणं, त्याच्यानंतर तो अभ्यासक्रमाचं इम्प्लिमेंट करणं. तर असे वेगवेगळे एनसीटीचे कार्य आहेत. तर असे 3 संस्थेचा तुम्हाला याच्यावर अभ्यास करायचा आहे. आता या 3ही संस्थांवर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात किंवा कशा प्रकारे प्रश्न तयार होतील बघा.
उदाहरणार्थ एनसीटी ची स्थापना टिंबटिंब साली झाली, एनसीईआरटी ची स्थापना टिंबटिंब साली, एससीईआरटी ची स्थापना कधी झाली, किंवा यांच्या तिघांचे लॉंग फॉर्म विचारतील. एनसीटी म्हणजे काय, एनसीईआरटी चा लॉंग फॉर्म काय, एससीईआरटी चा लॉंग फॉर्म काय आहे, किंवा यांचं एक कार्य देतील, ते कार्य म्हणजे कोणाचं आहे. राष्ट्रीय लेवलला उदाहरणार्थ राष्ट्रीय लेवलला संशोधनासाठी प्रोत्साहित करणारी संस्था डॅश डॅश टिंबटिंब ही होय. एनसीईआरटी, एससीईआरटी, एनसीटी, डायट असे ऑप्शन देतील. मग तुम्हाला नॅशनल एज्युकेशन ट्रेनिंग अँड रिसर्च कुठं होतं, तर एनसीईआरटी ला होतं. मग ती तर आणि त्याच्यावर पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो, मानव संसाधन विकास मंत्री, ते पण ऑप्शन देतील. अशा प्रकारे या तीनही वेगवेगळ्या संस्थांचा तुम्हाला वेगवेगळा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर एनसीईआरटी ची संस्था कुठे आहे, दिल्लीत आहे. एससीईआरटीचं हे कुठे आहे, पुण्यामध्ये आहे. तर असे त्याचे कार्य, त्याची रचना, त्याचा अध्यक्ष, त्याची स्थापना, त्याचं स्थळ कुठलं आहे, कुठे कुठे स्थापन झालं ते, या गोष्टींचा तुम्ही परिपूर्ण असा अभ्यास करणं गरजेचं आहे. पहा, आज आपण जर पाहिलं तर चौथ्या युनिटमध्ये आपण ज्या वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या त्याच्यातला पहिला गोष्ट जी पाहिली ते शालेय अभिलेख. शालेय अभिलेख कोणकोणते आहेत, शाळांशी संबंधित, विद्यार्थ्यांशी संबंधित आणि शिक्षकांशी संबंधित किंवा कर्मचाऱ्यांशी संबंधित. तर हे तीन प्रकारचे अभिलेख वेगवेगळे आहेत. त्याच्यावर प्रश्न विचारला हमखास जाणारच आहे, त्याला काय म्हटलं जातं वगैरे. त्याच्यानंतर सहशालेय उपक्रम कोणकोणते, एकदम इझी प्रश्न आहे पण थोडीशी कन्फ्युजन होऊ शकते. प्रश्न नीट वाचा, सोपा आहे म्हणून पटकन उत्तर देऊ नका. त्याच्यानंतर वेगवेगळे शाळेचे बोर्ड आहेत, एसएससी बोर्ड, एचएससी बोर्ड, सीबीएसई, इंटरनॅशनल बोर्ड किंवा आयजीसी, एसी. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर वेगवेगळ्या केंद्रीय लेवल टू राज्य लेवलच्या वेगवेगळ्या शिक्षणाशी संबंधित काही संस्था आहेत. एनसीईआरटी, एससीईआरटी आणि एनसीटी या तीनही संस्था, या सगळ्यांचा हे युनिट आपल्याला खूप खूप इम्पॉर्टंट आहे. या युनिटवर एमसीक्यू खूप प्रमाणात तयार केले जाऊ शकतात. खूप म्हणजे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आणि प्रश्न पण खूप तयार होत आहेत त्याच्यामधनं आणि खूप सोपे सोपे आहेत. एकदा तुम्ही फक्त वाचलात तरी त्याचं उत्तर तुम्हाला इझिली तुम्हाला कळू शकेल. पण लक्षात राहायला थोडंसं अवघड असं युनिट आहे. कारण का याच्यामध्ये बऱ्याच वेळा एनसीईआरटी, एनसीटीची, एसएससी बोर्ड, एचएससी बोर्ड, त्याच्यानंतर सीबीएसई बोर्ड यांच्या स्थापना कुठं झाल्या, कधी झाल्या, हे वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्ही पॉइंट्स हायलाइट करून ठेवा, त्याची सगळ्यांनी नोट्स काढून ठेवा आणि परीक्षेच्या आधी जाताना फक्त तेवढंच वाचून जा. तर असं जरी केलं तरी चालू शकेल. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न काही काहींची अभ्यास करण्याची वेगळी पद्धत असते. ज्यावेळेस नोट्स वाचताय त्याच्यावर तुम्हाला मेन याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लगेच त्याचा एक पॉइंट बाजूला लिहा. एनसीईआरटीची स्थापना या साली झाली, एनसीटीची स्थापना 1992 साली झाली, एससीईआरटीची स्थापना या वर्षी झाली, एनसीटीचं कार्यालय दिल्ली येथे आहे, एनसीईआरटीचं कार्यालय दिल्ली येथे आहे, एससीईआरटीचं कार्यालय पुणे येथे आहे. हे सर्व असं तुम्ही एक हायलाइट करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट परीक्षेच्या वेळेस फक्त तेवढेच पॉइंट्स वाचून जायचे, अख्खं पुस्तक वाचायचं नाहीये. तर अशा प्रकारे तुम्हाला आपण आज चौथ्या युनिटवर आपण आज चर्चा केली किंवा अभ्यास पाहिला. या चौथ्या युनिटवर जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही चॅटमध्ये विचारू शकता किंवा पहिल्या 3 युनिट विषयी काही प्रॉब्लेम्स असतील तरी सुद्धा तुम्ही विचारा. म्हणजे आजच्या आज आपण सोडू शकतो किंवा आजच्या आज त्याचं सोल्युशन करू शकतो. हे प्रश्न कोणते येतील याच्यावर कुठलंही कोणीही सांगू शकत नाही की एक्झॅक्ट हेच क्वेश्चन येतील. त्याच्यामुळं माझा एवढंच एक तुम्हाला हे असेल की तुम्ही कुठलीही रिस्क न घेता पुस्तक किंवा नोट्स पहिल्या युनिट पासून शेवटच्या चौथ्या युनिट पर्यंत सगळे पॉइंट्स वाचून जावं. हे सर्वांना मी शेवटी तेच एकदा हे सांगतो की तेवढं तुम्ही करणं फार गरजेचं आहे. 20 तारीख खूप लांब नाहीये. आता माझ्या मते आपण मागच्या वीक पासून चालू केलं होतं. गेली 4ही लेक्चरमध्ये एक युनिटवर आपण चर्चा केली. 4 युनिटच्या आपण 4 युनिटवर प्रत्येक युनिटचं आपण एक पॉइंट घेऊन त्याच्यावर एकदम म्हणजे थोडक्यात त्याची उजळणी घेतली किंवा त्याची माहिती बघितली की कसा प्रश्न विचारला जाईल आणि त्याचं काय आहे, त्याचा कसा अभ्यास करावा. पूर्ण शिकवलं असं म्हणता येणार नाही किंवा याच्यात 100% 4 लेक्चरमध्ये तुम्हाला सगळी माहिती दिली असं मी तुम्हाला म्हणू शकत नाही. परंतु जे काही दिलंय त्यातल्या त्यात तुम्ही करणं फार गरजेचं आहे. तुम्ही वाचणं फार गरजेचं आहे. तुम्ही ते प्रत्येक पॉइंटवर पूर्ण विचार करा की कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि कसं उत्तर देणं गरजेचं आहे.
प्रत्येकाला या चारही 201 चे कुठलंही अडचण असेल तरी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला विचारा मला किंवा तुम्ही चॅटमध्ये प्रश्न विचारा, त्याचं आपण समाधान करू. आज मी तुम्हाला पहिल्या 2 युनिटवर एक प्रॅक्टिस क्वेश्चन देणार आहे, जे आपण लेक्चरमध्ये पण घेतलेले आहेत. लेक्चर अटेंड केलं नसेल किंवा काय त्यांना प्रॅक्टिससाठी मी एक टेस्ट मॉजवर टेस्ट तयार केलेली आहे. त्या टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. आज ती टेस्ट तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकली जाईल. स्टुडंट नेम, पहिल्यांदा तुमचं पूर्ण स्टुडंट नेम टाकायचंय, पूर्ण नाव टाका आणि पासवर्ड, त्याला पासकोड आहे मनोज 1 2 3. मनोज स्मॉल मध्ये आहे, मनोज 1 2 3 हे स्मॉल मध्ये टाका. तो पासकोड टाकून तुम्हाला ते प्रश्न उत्तरपत्रिका सोडवता येईल. तुमची कितपत तयारी झाली आहे हे सुद्धा तुम्हाला कळेल. त्याच्यामध्ये योग्य प्रश्न तुमची प्रश्नांची पण तयारी होईल. पॉईंट वाईज तुम्हाला एखादा पॉईंट जर आठवत नसेल तर ते पण लगेच तुम्ही त्याच्यावर अभ्यास करा. त्याच्यात ते एक एक प्रश्न घ्या. त्या प्रश्नाचे समजा SCERT वर प्रश्न असेल तर SCERTचं मी हे वाचलं नाही, माझ्या हे लक्षात येत नाही, मग तो पुन्हा पुस्तकातनं वाचू शकता, ती माहिती घेऊ शकता. त्याच्यावर वेगळ्या प्रकारे प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर देणं एकदम इझी जाईल. अशा प्रकारे आपण ती टेस्ट तयार केलेली आहे. सगळ्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की चॅटमध्ये सुद्धा देतो की जी टेस्ट मॉजचा पासकोड मनोज 1 2 3 हाय. सगळ्यांनी टेस्ट 30 टेस्ट त्याच्यामध्ये कुठलाही माझा बेनिफिट होणार नाहीये की त्याला टेस्ट व्हिजिट केली तरी तुम्हाला काही पैसे मिळणार नाहीयेत. ती फक्त तुमच्या त्याचा काहीही असा वैयक्तिक फायदा नाहीये. ती टेस्ट फक्त तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे. किंबहुना ती तुमचा अभ्यास झालाय का त्याचे पण तुम्हाला एक 15 मिनिटात ती सोडू शकता तुम्ही. त्याचा तुम्हाला फायदा जरूर होईल. तुम्ही फक्त त्याच्यामध्ये तुमचं स्टुडंटचं नेम टाकायचंय आणि त्याचा पासकोड टाकायचा आहे. तर ही एक सूचना आहे आणि ती फक्त टेस्ट पहिल्या 2 युनिटवरच तयार केलेली आहे. टायपिंगसाठी वेळ लागतोय म्हणून पहिले 2च युनिट घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 50 प्रश्न आहेत आणि 3ऱ्या आणि 4थ्या युनिटवर कोणते प्रश्न संभाव्य प्रश्न असतील प्रॅक्टिससाठी तर ते आपण 3 ते 4 दिवसानंतर आपण ते पण देऊ. साधारण 13 ते 14 तारखेला ते मिळून जातील, सोमवारपर्यंत मिळून जातील या. तर अशा प्रकारे तुम्हाला 201चं जे काय आपले 4 लेक्चर झालेले आहेत त्या 201च्या लेक्चर मधनं थोडा तरी तुम्हाला त्याचा परीक्षेसाठी फायदा होईल ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी आपण थांबतो. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर एक मिनिटात विचारा, नाही तर आता आपण या ठिकाणी थांबूयात. सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. कदाचित ही आपली परीक्षेच्या आधीची आपली शेवटची भेट असेल किंवा शेवटचं एक हे असेल. तुम्हाला सगळ्यांनी माझं पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना एकच सूचना आहे, कुणीही परीक्षेसाठी गाफील राहू नका. ही तुमची अंतिम परीक्षा आहे. याची गुणावर तुमचं सेकंड इयरचे मार्क डिपेंड आहेत. पैकीच्या पैकी मार्क पाडण्याची सुवर्ण संधी आहे. सॉर्ट अनालिसिस आपण केलेलंच आहे. त्याच्यातलं सॉर्ट मधलं O म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची ही ऑपॉर्च्युनिटी सोडू नका. चांगले मार्क्स पाडा. सगळ्यांना चांगले इझी पेपर जाईल, सगळ्यांना सोपा पेपर जाईल हीच अपेक्षा करतो आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जर कुणाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही शंका असेल तर त्यांनी माझ्या व्हॉट्सअपवर विचारू शकता. ग्रुपला विचारलं तरी काही हरकत नाही. प्रत्येकाला सगळ्यांनी स्टडी करा. घरी दुसऱ्यांवर डिपेंड राहू नका. प्रत्येकाने पुस्तक, नोट्स काहीतरी वाचून जा, पॉइंट्स वाईज वाचून जा. सिलेबस डाउनलोड करा. सिलेबस डाउनलोड केल्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. सिलेबस डाउनलोड करा. प्रत्येक विषयाचा सिलेबस समोर ठेवा आणि मग अभ्यास करा. तरच तुम्हाला हे पेपर सोपे जातील. MCQ ला लाईटली घेऊ नका. सिरियसली विचार करा. तिथे जाऊन कुठलंही उत्तर आपण देऊ आणि आपण पास होऊ याच्यावर राहू नका. कारण का जर प्रश्न उत्तर 4 ऑप्शन मध्ये एक उत्तर चुकलं तर तुमचं पूर्ण प्रश्न उत्तर चुकतंय, मार्क जात आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे कुठेही चान्स नाहीये. त्यामुळं प्लीज सगळ्यांनी स्टडी करा. सगळ्यांना पेपर सगळे सोपेच जातील. सगळ्यांना आउट ऑफ मार्क पडतील या अपेक्षेने मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. थँक्यू.